शिवाजी महाराजांचं गोव्यात 3 वेळा आगमन झाल्याच्या पूर्ण व्यवस्थित नोंदी आपल्याला मिळतात. एक पहिल्यांदा पारदेश स्वारीच्या वेळेस 19 नोव्हेंबर 1667 रोजी, त्याच्यानंतर लगेच पुढच्या वर्षी 13 नोव्हेंबर 1668 रोजी, जी सप्तकोटेश्वराचं पुनर्निर्माण केलं त्यावेळेस, आणि त्याच्यानंतर एप्रिल 1675 मध्ये ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी स्वतः फोंड्याचा किल्ला जिंकून घेतला. या तीनही याच्यामध्ये शिवाजी महाराज गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी या आल्याच्या नोंदी मिळतात. बरं, ह्या नोंदी कुठं कुठं मिळतात? या जास्तीत जास्त नोंदी मिळतात या पोर्तुगीज कागदपत्रांवरनं. हे शिवाजी महाराजांचे शत्रू म्हणूया आपण, किंवा समकालीन युरोपियन भारतातील राज्यकर्ते त्यांच्या दप्तरामध्ये, त्यांच्या कागदपत्रांमध्ये या सर्व नोंदी मिळतात. असं असून सुद्धा ह्याच्याकडं अनेक लोक डोळेझाक करतात आणि त्यांचं काही स्वतःचा त्यांचा वैयक्तिक किंवा त्यांच्या विचारांचा काही फायदा तोटा विचार हे करून एक समाजामध्ये ते असं एक पसरवतात की शिवाजी महाराज ग्रेट होते, त्यांच्याविषयी आम्हाला आदर आहे, परंतु शिवाजी महाराज कधी गोव्यात आले नाहीत, शिवाजी महाराजांनी असं काही केलं नाही. तर शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा कार्याचा परिणाम संपूर्ण भारतावर झाला आणि त्याचा सर्वात चांगला परिणाम हा गोव्यात झालेला आहे. गोव्यातल्या नव्या काबीजादीतल्या संपूर्ण भारतीय संस्कृती अबाधित राहण्याचा काम जे झालेलं आहे ते शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामुळं झालेलं आहे. हे असं असून सुद्धा काही लोकांना तो म्हणणं आहे की पण तो कितीही पुरावे आपण मांडतोय, ते सतत मांडतोय, परंतु ते पुराव्याकडे बघतच नाहीयेत. पहिला पुरावा पोर्तुगीजांचेच अनेक कागदपत्र आहेत, ते पोर्तुगीज मराठा संबंध पिसुर्लेकरांच्या पुस्तकामध्ये झालेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहे. आणि ह्या लोकांचं असं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांचा हा सगळा परिणाम त्यांची इथल्या जे पोर्तुगीजांचं जे काही हिंदूंविषयीचं धार्मिक धोरण होतं त्याच्या विरुद्ध शिवाजी महाराजांनी काहीच केलं नाही. यासाठी खरं तर बारदेश स्वारी, जी शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांविरुद्ध केलेली ही जी स्वारी आहे, ही खरं तर राजकीय आणि धार्मिक ह्या दोन्ही कारणांसाठी केलेली आहे. शिवाजी महाराजांच्या विरुद्ध शिवाजी महाराजांच्याच प्रदेशातील म्हणजे पेडणे, डिचोली, सत्तरी, कुडाळ ह्या भागातील वतनदार शिवाजी महाराजांच्या विरुद्ध बंड करून ते पोर्तुगीजांच्या आश्रयाला बारदेशमध्ये राहत होते. त्यासाठी आणि पोर्तुगीज गव्हर्नरनी जो हुकूम काढला होता की 2 महिन्याच्या आत बारदेशमधल्या हिंदूंनी एकतर बारदेश सोडून जायचं किंवा धर्मांतर करायचं, या विरुद्ध शिवाजी महाराजांनी ही स्वारी केलेली आहे. ह्याचे पुरावे कुठे मिळत आहेत? तर ह्या स्वारीच्या नंतर अवघ्या 1 महिन्याच्या आतमध्येच डिसेंबरच्या 16-17 तारखेलाच इथला जो ब्रिटिशांचा जो प्रतिनिधी आहे गोव्या पोर्तुगीजांच्या राजधानीत राहणारा, त्यांनी जे कारवारच्या वखारीला लिहिलेलं पत्र आहे त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी लिहिलंय की शिवाजी महाराजांनी ही जी स्वारी केली आहे ती पोर्तुगीज गव्हर्नरनी जो हिंदूंविरुद्ध हुकूम काढलेला आहे त्याच्यासाठीच केलेली आहे आणि तो पोर्तुगीज गव्हर्नरने तो हुकूम मागे घेतलेला आहे, असं त्यावेळेचा 1 महिन्याच्या आतमधला तो पोर्तुगीज प्रतिनिधी ब्रिटिश प्रतिनिधी सांगतोय. याशिवाय पुढं जेजुईट पादऱ्यांच्या रेकॉर्डमध्ये एका जेजुईट पादऱ्याने लिहून ठेवलंय की शिवाजी महाराज बारदेशमध्ये आले, कोलवाळ इथं आले, कोलवाळ इथं 3 पादऱ्यांना त्यांच्या सैन्याने पकडलं आणि पकडून शिवाजी महाराजांच्या समोर आणलं गेलं आणि शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं की तुम्ही आमचा हिंदू धर्म स्वीकारणार का? तर त्यांनी नकार दिल्यामुळं त्यांचा शिरच्छेद शिवाजी महाराजांच्या आज्ञेनं झालेला आहे. हे कोण म्हणतंय? ते एक पोर्तुगीज पादरीच लिहितोय काही वर्षानंतर, की तो त्या काळात हयात असलेला पादरीने लिहिलेला आहे. हा असं स्वतः कशाला खोटं लिहिल? तो इंग्रज प्रतिनिधी हे खोटं कशाला सांगेल? त्यांनी त्यावेळेस काय बघितलेलं, ऐकलेलं, स्वतः अनुभवलंय म्हणूनच यांनी सांगितलेलं. परंतु होतं काय की पोर्तुगीजांच्या दप्तरामध्ये आणि शिवाजी महाराज आणि पोर्तुगीजाचा तह झालाय त्याविषयी त्याच्यामध्ये ह्या गोष्टीचा उल्लेख येत नाही. याचा अर्थ असा होत नाही की शिवाजी महाराजांनी ही स्वारी हिंदू धर्मियांच्यासाठी नाही केलेली पोर्तुगीजांविरुद्ध. यावेळेचे जे बाकीचे जे रेकॉर्ड आहेत या आपल्याला सांगतायत की स्पष्टपणे की शिवाजी महाराजांनी ही बारदेश स्वारी केली की हिंदूंच्या
हितरक्षणासाठी केली, हिंदूंच्या रक्षणासाठीच केलेली आहे. पोर्तुगीजांचं एक धोरण आपल्याला कायम दिसतं ते. आणि त्यातल्या त्यात म्हणजे ह्या नंतरच्या म्हणजे वसई मोहिमेच्या वेळेसचं मला तरी स्पष्टपणे दिसतं, की पोर्तुगीजांच्या धर्माला कुठलाही कमीपणा येणारा उल्लेख पोर्तुगीज आपल्या सगळ्या त्या रेकॉर्डमध्ये, या नोंदींमध्ये ते टाळत असत. कारण वसई मोहिमेची अनेक फार मोठ्या प्रमाणात मराठ्यांच्या बाजूची कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे बाजीरावापासून शाहू महाराजांपासनं, ब्रह्मेंद्र स्वामींपासनं ते छोट्या मोठ्या सरदारांपर्यंतची जी कागद आहेत, त्याच्यामध्ये ही मोहीम जिंकल्यानंतर सर्वांनी असाच उल्लेख केलाय, की ही मोहिमेमुळं इथला हिंदू धर्म वाचलाय, महाराष्ट्र धर्म वाचलाय. किंवा पोर्तुगीजांकडे सुद्धा थोरल्या बाजीरावानं, सावंतवाडकरांनी, इतरांनी मागण्या केल्या आहेत, की इथला हिंदू धर्म चालवावा. हिंदू धर्माला त्यांनी महाराष्ट्र धर्म पण हा शब्द वापरलेला आहे, की महाराष्ट्र धर्म चालवावा, इथल्या हिंदूंना सवलती द्याव्यात. याशिवाय या जी लढाई झालेली आहे, ही ह्या धर्मासाठीच झालेली आहे, की धर्म वाचवण्यासाठीच झालेली आहे. पोर्तुगीज हे काही मोठे पैसेकारी नव्हते. का हे पोर्तुगीजांना वसई ह्या भागातनं पूर्णपणे हाकलून दिलं, का इथल्या स्वाऱ्या केल्या, इथल्या चर्चच्या घंटा का काढून नेल्या, याचं सर्व ते दिसतं या कागदपत्रांवरनं दिसतं, की पोर्तुगीजांनी जो हिंदूंविरुद्ध धर्मांध धोरण केलं होतं, त्यासाठीच ह्या स्वाऱ्या केलेल्या आहेत. परंतु पोर्तुगीजांकडे या बाजूला, एका बाजूला तहामध्ये आणि इतर रेकॉर्डमध्ये हे आपल्या ख्रिश्चन कॅथलिक धर्माला कमीपणा येणार हे पूर्णपणे पोर्तुगीजांनी टाळलेलं आहे. ह्या गोष्टी अशा आहेत. परंतु ह्याच्याकडं आपल्याकडं काही लोक त्यांच्या विचारांना पुष्टी देणारं किंवा त्यांचे काही जे काही विचार आहेत त्याला कदाचित मारक ठरणाऱ्या ह्या काही गोष्टी आहेत. त्यामुळं ते हेतुपुरस्पर हे असं समाजामध्ये दाखवत आहेत, की शिवाजी महाराजांनी किंवा तिथून पुढच्या वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी गोव्यातील हिंदूंकडे दुर्लक्ष केलं, पोर्तुगीजांकडे तह केले, पोर्तुगीजांकडे दारुगोळा आणि तोफा घेतल्या. हे असं खोटं आणि गैरसमज पसरवणारं कायम हे सांगितलं जातं. आता शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या वेळेसच बघा, त्यावेळेसचा समकालीन गव्हर्नर कोंदी सांग यांनी काय उल्लेख केलाय, की आता हे राज्य शिवाजी राजाच्या मृत्यूमुळं आता हे काळजीमुक्त झालंय. का हो? तर त्यांची तह झाली असते तर हे का केलं असतं? आणि त्याच्या पुढचं अजूनही वाक्य फार महत्वाचं त्या कोंदी सांगने म्हटलेलं आहे. शिवाजी हा राजा युद्ध काळापेक्षा शांततेच्या काळात अत्यंत धोकादायक होता. शिवाजी महाराजांकडे जर मैत्री झालेली आहे, शिवाजी महाराजांकडनं जर हे तोफा दारुगोळा देत आहे, शिवाजी महाराजांकडनं काही धोका नसता, तर हे त्यावेळेच्या गव्हर्नरनी का लिहिलं असतं? आणि समकालीन डचांनी आणि इंग्रजांनी पण या नोंदी केलेल्या आहेत, की शिवाजीची इच्छा आहे, की गोव्यातनं पोर्तुगीजांना पूर्णपणे हाकलून द्यायचंय. काय? आणि त्या दृष्टीने पण शिवाजी महाराजांनी प्रयत्न केलेले आहेत, की सप्तकोटेश्वराच्या पुनर्निर्माणाच्या आणि भारतीय स्वारीच्या दरम्यान शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर सैनिक हे पोर्तुगीजांच्या राजधानीत घुसले होते. परंतु काही कारणामुळे ते अपयश आलं आणि शिवाजी महाराजांचे गुप्तहेर सैनिक उघड झाले. उघड म्हणजे झाले ते पोर्तुगीज गव्हर्नरला काही कारणामुळे कळालं आणि ती मोहीम फसली. नाहीतर शिवाजी महाराजांना पूर्णपणे पोर्तुगीजांना गोव्यातनं हाकलून द्यायचं होतं. हे अनेक आपल्याकडे पुरावे आहेत. असं असून सुद्धा या काही लोकांना याविषयी आनंद वाटतो, की शिवाजी महाराजांविषयी असं एक खोटा एक गैरसमज पसरवायचा आणि लोकांमध्ये बुद्धिप्रेम निर्माण करायचा.